चाहिए ना। अगर आपको इलेक्शन ठीक तरह से चाहिए और यादी बिना फॉल्ट की चाहिए, बहुत सारे फॉल्ट जो विधानसभा का था वही चल रहा है। सर काल तुमची बैठक झाली, आज पुन्हा बैठक. कालच्या बैठकीत समाधान झालं नेमकं काय? नाही, अनेक गोष्टीचे उत्तर आम्हाला मिळालेले नाहीत. एकतर ती विधानसभेच्या वेळेस जी यादी होती तीच यादी आता आहे हां आणि ती यादी असल्यामुळं तिच्यामध्ये इतके दोष आहेत तर ते दूर न करता पुन्हा 1 जुलैपासून ही यादी लागू केली. पुन्हा हरकतींना वेळ ठेवलेला नाही. दोष इतके तेवढे लिहून काढणं सुद्धा अशक्य आहे. अशा वेळेस तिच्यावर निवडणूक घेण्यामध्ये काही अर्थ नाही. दुरुस्त झालं पाहिजे ते सर्व. विरोधक मंडळी पराभव समजल्यामुळे रडीचा डाव तुमच्याकडनं रडीचा डाव ते खेळतायत, विरोधक रडीचा डाव खेळतायत. निकोप निवडणूक करत नाही हा त्यांचा दोष आहे. आणि निवडणूक आयोग आम्ही पाहतोय की सरकार म्हणेल तसं आहे, ते स्वायत्तता खरी त्यांची राहिलेली नाही अशी अवस्था आहे. तुम्ही राज्य निवडणूक आयोगाकडून काल स्पष्टीकरण देण्यात आलं आहे की जो दोष असतील किंवा नोंदणी करायची असेल तर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मग आमचंही ते म्हणणं आहे की असं आहे की विधानसभेची यादी जी फॉल्टी होती, दोष होते, त्याच्यात अनेक दोष दाखवले गेले, त्याची उत्तरं मिळालेली नाही. अशा वेळेस तीच यादी तुम्ही 1 जुलैपासून कशी लागू करता? मधल्या काळामध्ये जे काही कालखंड मिळाला 5-6 महिन्याचा, त्यामध्ये पूर्णपणे त्याची दुरुस्ती होणं आवश्यक होतं. जे चुकीचे नावं आहेत, एका घराच्या नावावर जर तुमचे 200 लोक असतील, परत नावं येत असतील, तर अशी यादी घेऊन, असे मतदार घेऊन ती निवडणूक होणार कशी? 31 जानेवारीपर्यंत निवडणूक आयोगाच्या राज्य निवडणूक आयोगाच्या हातात नसेल तर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे राज ठाकरे दुसरा दिवसच तुमच्यासोबत असणार आहे. मनं जुळतायत का राज ठाकरेंची तुमची मनं जुळतायत का? विषय असा आहे की हा पुढाकार करताय, त्यामुळं कोण काय याच्यापेक्षाही याच्यामध्ये तर त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा निमंत्रण दिलं होतं, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिलं होतं. त्यांनी सुद्धा येणं आवश्यक होतं जर त्यांना निकोप निवडणूक पाहिजे असेल, लोकशाही पाहिजे असेल तर. नाही, एक लक्षात घ्या की विषय लोकशाहीचा आहे, निकोप निवडणुकीचा आहे. आणि यामध्ये जर निमंत्रण सगळ्यांनाच होतं, सत्ताधाऱ्यांना सुद्धा होतं का तुम्ही सुद्धा या, ज्याला लोकशाही पाहिजे त्यांनी यावं अशी अपेक्षा आहे. धन्यवाद थँक्यू. लोकशाही हवी आहे, त्यांनी या शिष्टमंडळात यावं, त्यांनी या चर्चेत सहभागी व्हावं असं म्हणतात बाळासाहेब थोरात. सत्ताधाऱ्यांकडून वक्तव्य केली जात आहेत की हा रडीचा डाव आहे, पण रडीचा डाव विरोधक नाही तर सत्ताधारी खेळत आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याबरोबर दोघांबरोबर एकत्र मीटिंग आहे आणि या बैठकीमध्ये विविध विषय जे आम्ही आतापर्यंत राज्य निवडणूक आयुक्तांना भेटून जे सांगत होतो सर्व पक्ष किंवा यांना स्वतंत्रपणे भेटून सीईओना भेटून आम्ही जे सांगत होतो त्यामध्ये बऱ्याचशा वेळेला की ही जबाबदारी आमची नाही, ही जबाबदारी केंद्रीय निवडणूक आयोगाची आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींनी सांगितल्याप्रमाणे की ह्या गोष्टी राज्य निवडणूक आयोगांच्या अखत्यारीत येतात. त्यामुळे हे जे कुठंतरी गोंधळाचं किंवा कन्फ्युजन जी आहेत ही होऊ नये आणि त्याच्यात स्पष्टता यावी. कारण शेवटी निवडणुका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या महाराष्ट्रामध्ये होऊ घातल्या आहेत यामध्ये मतदान प्रक्रिया ही सुरळीत राहावी, फ्री अँड फेअर इलेक्शन ज्याला म्हणतात. आणि त्याच्यासाठीचे मुख्य घटक म्हणजे मतदार याद्या अनुषंगानेच, मतदार याद्यांच्या अनुषंगाने मतदार स्वतः महाराष्ट्रातले नागरिक यांचे जे हक्क आहेत हे त्यांना व्यवस्थितरित्या मिळावेत. प्रत्येकानं ज्याने नाव नोंदवलेलं आहे 2024 विधानसभेच्या याच्यामध्ये मतदार म्हणून जे आहेत त्या मतदारांच्या व्यतिरिक्त तिथे कोण घुसवले, कोण गेले, कोण या सगळ्या हा जो सगळा गोंधळ विधानसभा 2024च्या वेळेलाही आम्ही या गोष्टी यांच्या नजरेस आणून देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यावेळेला वेगवेगळ्या कारणास्तव काही ना काही होत होतं. नंतर सगळ्या गोष्टी बाहेर आल्या, आम्ही सुद्धा स्वतः शोधल्या, प्रत्येक राजकीय पक्षाने शोधून काढलेल्या आणि त्यामुळे वोट चोरी किंवा मतदान घुसवणं या सगळ्या गोष्टी ज्या झालेल्या आहेत या होऊ नये म्हणून की बाबा 6 नंबरचा फॉर्म, 7 नंबरचा फॉर्म, प्रत्येक मतदाराने नोंदवलेला फॉर्म माझं नाव आहे की नाही, माझं ह्या लोकांची नावं वगळलेली आहेत, मृत आहेत,
या सगळ्या गोष्टी आहेत की नाही याचा सगळा खातरजमा करून निर्दोष अशी म्हणजे दोषमुक्त मतदार यादी ज्या वेळेला व्यवस्थित असेल त्यावेळेला निवडणुका निश्चितच फ्री एंड फेयर पद्धतीनं होतील त्याच्यासाठी ती वोटर लिस्ट की खामियों के बारे में लगातार आप मुद्दा उठा रहे, कल जब बैठक हुई थी क्या चुनाव आयोग अपनी गलती मान रहा है, हमने गलती कमी उठाया। एक्सेप्ट कर रहा है? उन्होंने इस बात पर जब सभी राजकीय पक्षों ने अपनी अपनी बात रखी तभी उनको ये बात समझ में भी आई कि ये यहाँ पे गड़बड़ बिल्कुल हुई है और उस तरह से उन्होंने वहाँ पे स्पेशल समरी रिवीजन के लिए भी बात की। उन्होंने मान्य की थी कि स्पेशल समरी रिवीजन इस बारे में चाहिए क्योंकि अनगिनत उनको उदाहरण दिए गए और उन्होंने भी इस बात को मान लिया कि इसमें गड़बड़ी बिल्कुल है। अब ये सुधारने की ज़रूरत है, तभी होगी बात जब ये सब बातें निकल जाएंगी, दोष मुक्त यादी बनेगी, उसके बाद संदर्भात आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झालेली आहे। तर भाग्यश्री प्रधान आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत, भाग्यश्री बाळा नांदगावकर देखील त्या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत। बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया। कालच्या बैठकीमध्ये काय झालं आणि आज काय होणं अपेक्षित आहे? खरं आता मी काल गेलेल्या शिष्टमंडळाचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो आणि निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयुक्त या दोघांचे आभार मानतो की आज दोन्ही आयुक्त आणि अधिकारी एकत्र मिळून भेटणार आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या लोकांच्या मनामध्ये असणारा संभ्रम निश्चितपणे दूर होण्याचा प्रयत्न होईल अशा माझ्या भावनात, अशा मी माझ्या अपेक्षा व्यक्त करतो। कारण बरेचसे असे प्रश्न आहेत जे लोकांना भेडसावत आहेत। सत्ताधारी पक्ष किंवा विरोधी पक्ष या दोघांनाही या निवडणुका पारदर्शीपणे होण्याची आवश्यकता वाटते, निष्पक्षपणे होण्याची आवश्यकता वाटते आणि म्हणून जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न अनुत्तरित काल राहिले होते आणि ते अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं आणि त्याची उकल आज होईल आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातला संभ्रम दूर होईल आणि विरोधी पक्षाच्या मनातला संभ्रम दूर होईल अशा प्रकारच्या आमच्या भावना आहेत आणि त्यासाठी आज शिष्टमंडळ जाऊन भेटणार आहे। सर कल आप लोगों ने कई अहम मुद्दे उठाए, पण सर राज्य निवडणूक आयुक्त राज्य निवडणूक अधिकारी म्हणतात की आम्हाला या सगळ्या संदर्भात हस्तक्षेप करता येत नाही वगैरे अशा पद्धतीची उत्तरं जी आहेत ती त्यांच्याकडनं दिली जातात। मग नेमकं तुमच्या प्रश्नांची उत्तरं कोण देणार? विषय असा आहे की या ठिकाणी त्यांची नेमणूक केलेली आहे, ज्या अर्थी त्यांची नेमणूक केली त्या अर्थी त्यांना काही अधिकार दिलेले आहेत, काही जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत, काही कर्तव्य दिलेले आहेत। तर आता जर त्यांना जबाबदारी, अधिकार आणि कर्तव्य दिलेले असतील तर त्यांनी ते काम चोखपणे केले पाहिजे। एवढी साधी अपेक्षा आम्ही धरणं चुकीचं आहे का? ती साधी अपेक्षा आमची आहे आणि जर ते पण आमची अपेक्षा पूर्ण करणार नसतील तर मग हे अधिकारी इथे ठेवून उपयोग काय? असा जर प्रश्न विरोधी पक्षासहित महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात निर्माण झाला तर चुकीचं काय? म्हणजे आम्ही तुम्हाला देणार तो तुम्ही फक्त काय तिकडे पाठवणार एवढं टपालाचंच काम आहे का आपल्या? तसं तर काम नाही ना। मग कशाला ठेवले ते अधिकारी? मग आम्ही दिल्लीला जातो भेटायला। आता असं म्हणजे तुम्हाला दिलेली जबाबदारी आहे त्या जबाबदारीप्रमाणे लोकांच्या मनामध्ये निवडणूक कोणासाठी घेतो आपण? लोकांसाठी घेतो। पक्ष कोणासाठी काढले? लोकांसाठी काढलेत। आता जर सर्वच प्रश्नांची उत्तरं लोकांसाठी असतील तर तुम्ही लोकांसाठी उत्तरं दिली पाहिजेत। परंतु ज्या पद्धतीने उत्तर देतं की प्रायव्हसी धोक्यात घालू शकत नाही, व्हिडिओ देऊ शकत नाही, अनेक ठिकाणी बूथ कॅप्चरिंगचे घटना जी आहेत ती महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये सातत्याने होतं। यावरती एवढा सजगपणा निवडणूक आयोगाचा का नाहीये? मला वाटते कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ज्याप्रमाणे राज्याच्या प्रमुखांची आहे त्याची पोलीस डिपार्टमेंटची पण आहे आणि तशा प्रकारची मदत जर राज्य सरकारने किंवा निवड आयोगाने मागितली तर द्यायला सक्षम आहेत। त्याच्यामुळे बूथ कॅप्चरिंग वगैरे वगैरे जे प्रकार होत असते तुम्हाला मला तर दिसत नाही, परंतु मतांमध्ये गोंधळ आहे, घोळ आहे काय आणि आता लोकांच्या मनामध्ये नक्की संशय निर्माण झाला की मत चोरी होते।
असं जर लोकांना काल राज ठाकरे साहेबांनी इतर सर्वच शिष्टमंडळांनी उद्धव साहेबांसहित सगळ्यांनीच उत्तम प्रकारची उत्तरं दिलेली आहेत. काढून लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.